नमस्कार मित्रांनो, आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, शासन आपल्या दारी या उपक्रमाचा जो कालावधी आहे हा 1 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. आणि ही जी महत्त्वाची बातमी आहे ही सर्वांसाठी खूप लाभदायक आहे. शासन आपल्या दारी या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो मुख्य उद्देश म्हणजे सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचे निवारण करणे आहे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला जर सरकारी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर बऱ्याच प्रक्रियांमधून जावे लागते, अनेक कार्यालयांना भेट द्यावी लागते, त्याचप्रमाणे विविध कागदपत्रे सादर करावे लागतात आणि या सर्व प्रक्रियेमध्ये बराच कालावधी जातो. सामान्य व्यक्तीच्या या सर्व अडचणींचे निवारण करण्यासाठीच या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना सर्व सरकारी उपक्रमांचा फायदा एकाच ठिकाणी मिळू शकेल. तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजर चुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. शासन आपल्या दारी हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचा कालावधी हा दिनांक 1 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. आणि याबाबतचा जो GR आहे हा आपण बघत आहोत. तर मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे यामध्ये आपण बघू शकतो, शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राज्यात दिनांक 15 एप्रिल 2023 ते दिनांक 15 जून 2023 या कालावधीमध्ये राबविण्याबाबत दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर उपक्रमास वाचा येथील अनुक्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये, म्हणजे येथे जो 3 नंबरचा शासन निर्णय दिला आहे त्यामध्ये त्याबद्दल माहिती दिली आहे. त्या शासन निर्णयान्वये दिनांक 30 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर वाचा येथील अनुक्रमांक नंबर 4, म्हणजे जो 4 नंबर अनुक्रमांक आहे त्यामध्ये जो शासन निर्णय दिलेला आहे त्या शासन निर्णयान्वये दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत या उपक्रमाला कालावधीची मुदतवाढ देण्यात आली होती. सदर उपक्रमास दिनांक 1 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत किंवा सन 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याचा दिनांक या दोन्ही दिनांकाच्या पूर्वी जे घडेल त्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर मित्रांनो, यांनी येथे सांगितले आहे की सन 2024ची जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्या निवडणुकीची जी आदर्श आचारसंहिता लागू होण्याचा दिनांक आहे किंवा 31 मार्च 2024 या 2 तारखेंच्या पूर्वी जी तारीख असेल त्या कालावधीपर्यंत या उपक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे. हा जो प्रस्तुत शासन निर्णय आहे हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 202030111082333116 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. तर मित्रांनो, ही जी बातमी आहे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत समाविष्ट ज्या योजना आहेत त्यांची लिस्ट आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यामध्ये कृषी सेवा केंद्राचे परवाने, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर पासपोर्ट, त्यानंतर जॉब कार्ड, त्यानंतर विवाह नोंदणी, त्यानंतर शिकाऊ चालक परवाना, PF घरकुल योजना, ई-श्रम कार्ड, सेवानिवृत्त लाभ, भरती मेळावा, सखी किट वाटप, PM किसान, मनरेगा, मुलींना सायकल वाटप, नवीन मतदार नोंदणी, शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ, कृषी प्रदर्शन, दिव्यांग साहित्य वाटप, त्यानंतर डिजिटल इंडिया यासारख्या योजना या अभियानामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.
तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ते तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.